संपूर्ण महाराष्ट्र बिग बॉस मराठी सीझन 5 साठी उत्सुक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र वाट देखील बघतंय की यार बिग बॉस मराठी सीझन 5 कधी येईल। आणि त्यातच जेव्हापासून कळाले ना की यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 5 चा होस्ट रितेश देशमुख आहे, तर सर्वांचा प्रश्न एक खूपच मोठा झालेला आहे, तो म्हणजे यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये कुठले सदस्य येणार आहेत, कोणाला अप्रोच केलं यार, काय का असं ना सांग आम्हाला। तर त्याआधी त्या जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला मी आपल्या स्टाईलमध्ये माझ्या स्टाईलमध्ये एंटरटेन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे आपल्या चॅनलवर। तर नक्की सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं। चला आता मुद्द्याकडे वळूया आणि मुद्दा असा आहे की यावर्षी एका खूप मोठ्या क्रिकेटरला, म्हणजे एकेकाळी हा एक खूप मोठा क्रिकेटर होता, सचिन तेंडुलकरच्या देखील वरती याला मोजलं जायचं की असे बोलायचे की हा सचिन तेंडुलकर पेक्षाही भारी, टेक्निकमध्ये खूप भारी असा हा बॅट्समन होता आणि त्याचं नाव आहे विनोद कांबळे। आता विनोद कांबळेंना अप्रोच करण्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला इतिहास माहिती आहे बिग बॉसचा, की काही अशा कंटेस्टंटना ते बिग बॉस मराठी सीझन 5च्या किंवा बिग बॉसच्या घरामध्ये आणायचा प्रयत्न करतात की त्यांच्या करिअरमध्ये त्यांना कुठं ना कुठेतरी डाऊनफॉल चालू आहे किंवा त्यांच्या करिअरमध्ये एवढं काही हॅपनिंग नाहीये, आणि अशा लोकांना बिग बॉसमध्ये घेऊन येतात त्यांच्या करिअरला एक थोडासा बूस्ट देण्यासाठी। आणि त्याच दृष्टिकोनातून असं कळतंय आपल्याला की जे विनोद कांबळे आहेत त्यांचं फायनान्शियली थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि त्याच दृष्टिकोनातून बिग बॉस मराठी सीझन 5च्या टीमनी विनोद कांबळे यांना अप्रोच करण्यात आलेला आहे। तर अप्रोच केलं याचा अर्थ बिग बॉसच्या घरात येणारच असं नाही, अप्रोच करण्यात आलं याचा अर्थ त्यांना विचारपूस करण्यात आली आहे, त्यांचे काय राऊंड असतील, त्यांचे काय कॉन्ट्रॅक्ट, काय डील असतील, काय पैसे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर ते कन्फर्मेशन जेव्हा देतील कंटेस्टंट त्याच्यानंतरच याचा त्यांना फक्त अप्रोच करण्यात आलेला आहे। तर विनोद कांबळे बद्दल तुम्हाला काय वाटते, सचिन तेंडुलकर भारी का विनोद कांबळे भारी, हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला विनोद कांबळेला बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये बघायला आवडेल का, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं एक मत हे खूपच जास्त महत्वाचं आहे। कारण की तुम्हाला माहिती आहे इलेक्शनमध्ये कसा गोंधळ झालेला आहे, खतरनाक 50-50 असे वोट शेअर झालेला आहे। तर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मांडा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।